नमस्कार मित्रांनो, मैत्री कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण SBIच्या इंटरनेट बँकिंगसाठी कसं रजिस्ट्रेशन करायचं ते बघूयात. क्रोममध्ये आपण सर्च करूया SBI. सर्च केल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. न्यू युजर रजिस्टर हेअर इथे क्लिक करायचं आपल्याला. त्यानंतर आपलं एक पॉपअप विंडो नेक्स्ट करायचं आहे. आता ह्या पॉपअप विंडोमध्ये आपल्याला आपली जी बँकिंग डिटेल्स आहे त्या अचूकरित्या तिथं आपल्याला एंटर करायचे. जसे की उदाहरणार्थ आपला अकाउंट नंबर आहे, CIF नंबर आहे, तुमचा ब्रँच कोड जो असेल तो टाकायचा आपल्याला. त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि फॅसिलिटी रिक्वायर्ड, तुम्हाला फुल परमिशन दिल्यानंतर जास्तीत जास्त आपल्याला गोष्टी इंटरनेट बँकिंगच्या थ्रू करता येणार आहेत. त्याच्यासाठी फुल परमिशनला अलाव करायचं आहे. आपण आता CIF नंबर एंटर केला आहे. त्यानंतर आपण ब्रँच कोड टाकूयात. जर तुम्हाला ब्रँच कोड माहीत असेल तर तो तुमच्या पासबुकवर सुद्धा असेल, किंवा गेट ब्रँच नेमवरती क्लिक करून तो 5 अंकाचा ब्रँच कोड तुम्ही मिळू शकतात. कंट्री सिलेक्ट करूयात. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. तर आपल्याला फुल ट्रान्झॅक्शन राईट्स असं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कॅप्चा कोड भरून आय ॲग्रीवरती क्लिक करायचं. आय ॲग्रीवरती क्लिक करून आपल्याला ही माहिती सबमिट करायची. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक आपल्याला OTP येईल. तो OTP आपल्याला इथं अचूकरित्या भरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कन्फर्म करायचं आहे. जर तुम्हाला काही कारणास्तव OTP आला नसेल तर तुम्ही खाली क्लिक हेअर टू रिसेंड द OTP या पर्यायावरती क्लिक करून परत एकदा OTP मिळू शकतात. तर आपण इथे OTP एंटर करूयात. मित्रांनो, इथे आपण OTP एंटर केला आहे. आता आपण याला सबमिट करूयात. त्यासाठी आपल्याला कन्फर्म बटनवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म झाल्यानंतर आपल्याला आय हॅव माय ATM कार्ड या पर्यायाचा निवड करायची आहे आणि सबमिट करायचं. आता या पर्यायाचा निवड केल्यानंतर आपल्याला आपलं जे चालू असलेलं ATM कार्ड आहे, ॲक्टिव्ह असलेलं, ते सिलेक्ट करून कन्फर्म करायचं आहे. आपलंच आहे का बघायचं आहे. कन्फर्म केल्याच्या नंतर आपल्याला इथं कार्ड होल्डर नेम म्हणजे आपलं नाव टाकायचं. तिथं व्हॅलिडिटी टू एक्सपायरी डेट, व्हॅलिड टू एक्सपायर डेट, इथं आपल्या कार्डची एक्सपायरी टाकायची. ती मंथ आणि इयर ह्या फॉर्मॅटमध्ये असतील. त्याचबरोबर आपलं ATM हे चालू केलेलं असलं पाहिजे. त्याला आपण एक 4 अंकाचा पिन सेट केलेला असला गरजेचं आहे. तो पिन आपल्याला इथं एंटर करायचा आहे. आपण आता इथं मंथ आणि इयर सिलेक्ट केलेलं आहे, एक्सपायरी डेट. त्यानंतर आपण इथं आपला ATM पिन एंटर करायचा आहे. ATM पिन एंटर करून कॅप्चा कोड जसंच तसं आपल्याला इथं भरायचं आहे आणि प्रोसीड बटनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचं डेबिट कार्ड व्हॅलिडेशन इज सक्सेसफुल, असा व्हॅलिडेशन सक्सेस झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला हे पेज रिफ्रेश किंवा क्लोज करायचं नाही आहे. क्लिक हेअर टू रिटर्न टू द रिटेल पोर्टलवरती डायरेक्ट जायचं आहे. तुम्ही जर क्लोज केलं तर परत तुम्हाला लॉग इन करावं लागेल, परत पूर्ण प्रोसेस परत एकदा करावं लागेल. इथं आता आपल्याला एक युजर नेम सेट करायचे. युजर नेम हे युनिक असणं गरजेचं आहे. याआधी ते कोणी वापरत नसलेलं. तर युजर नेम तुम्ही चेक युजर नेम अवेलेबिलिटीवरती क्लिक करून तुमचं युजर नेम अवेलेबल आहे की नाही हे तुम्ही बघू शकतात. आणि हे युजर नेम तुम्हाला विसरायचं नाही आहे. परत होतं ते फॉरगॅट तसं.
आता आपण इथं पासवर्ड टाकूयात. पासवर्डसुद्धा एक स्ट्रॉंग आपल्याला पासवर्ड करणं गरजेचं आहे, तयार करणं गरजेचं आहे. पासवर्ड आपल्याला एंटर केल्यानंतर, तयार केल्यानंतर कन्फर्म करायचा तोच खाली आणि सबमिट करायचे. सबमिट केल्यानंतर सक्सेसफुली रजिस्टर फॉर इंटरनेट बँकिंग असं आपल्याला एक मेसेज आलेला आहे. आता आपण हे जे आपण क्रेडेन्शियल तयार केलेले आहेत इंटरनेट बँकिंगचे, हे आपण काय करणार आहोत की लॉग इन करून आपण बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचत राहील. चला तर मग आपण लॉग इन पेजवरती जाऊयात. इथं आपल्याला एंटर करायचं आहे यूजर नेम, त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इथं पासवर्ड. पासवर्ड एंटर केल्याच्या नंतर इथं आपल्याला कॅप्चा कोड जसं तसं भरायचं आहे. तुम्ही ऑडिओ कॅप्चा सुद्धा घेऊ शकता पर्याय. मी इथं इनव्हॅलिड क्रेडेन्शियल ऑर OTP यू आर लेफ्ट टू मोर अटेम्प्ट्स. आपल्याकडे फक्त 2 अटेम्प्ट आले तर परत आपण टाकूयात, काहीतरी आपलं चुकलंय. पासवर्ड, त्यानंतर इथं टाकूयात कॅप्चा आणि लॉग इन बटनवरती क्लिक करूया. आता हे OTP सेंड झालेला आहे, याचा अर्थ आपण लॉग इन केलेलं आहे. इथं आपल्याला OTP एंटर करायचा आहे. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकतात, तुम्हाला जर आवडला असेल तर. OTP एंटर केल्यानंतर आपल्याला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपला जे इंटरनेट बँकिंगचं पेज आहे ते लॉग इन झालेलं आहे, परंतु इथं आपल्याला एक प्रोफाईल पासवर्ड सेट करायचा असतोय. तो सुद्धा आपण लॉग इन झाल्यानंतर लगेच पासवर्ड सेट करायचा आहे. आणि हा जो प्रोफाईल पासवर्ड आहे हा इंटरनेट बँकिंगच्या व्यतिरिक्त वेगळा असा असलेला असतो. हा एक युनिक पासवर्ड असला पाहिजेत. काय टाकावात, विसरल्यास परत त्याला फॉरगेट करायला खूप वेळ जातो. त्यामुळे आपल्या लक्षात सुद्धा राहायला पाहिजेत आणि तो सुरक्षितेच्या हिशोबानं स्ट्रॉंग सुद्धा असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर काही अडचण येत असतील मित्रांनो तर ह्या व्हिडिओच्या संदर्भात तर तुम्ही नक्की खाली कमेंट करा मला, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. इथे आपल्याला हिंट क्वेश्चन निवडायचं आहे, विच इज द वेबसाईट यू रिअली व्हिजिट. तुम्ही काही पण निवडू शकता, तुमचे डेट ऑफ बर्थ टाकायचे, तुमचं जन्मस्थळ टाकायचं, जेणेकरून आपल्याला पुढे चालून पासवर्ड आपल्याला फॉरगेट करता येईल. आता तुम्ही बघू शकतात आपण सक्सेसफुली लॉग इन केलेलं आहे. याच्यामध्ये बरेचसे काही गोष्टी आहेत, बॅलन्स चेक करता येते, बऱ्याचशा गोष्टी काही करता येतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा,
आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. असंच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत भेटूयात. धन्यवाद.